14-15 वर्ष मी ॲक्टिंग करत होते, पण मला कधीच एक पण अवॉर्ड नाही मिळाला किंवा माझ्या टाईपचे रोल्स पण मला जसे हवे होते ते पण नाही मिळाले. कोविडमध्ये लिटरली असं झालं की काम खरंच मला मिळत नव्हतं. म्हणजे मी असं हे खोटं नाही बोलत, मी खरंच सांगते, मी इतके ऑडिशन्स दिले पण मला जमत नव्हतं, मिळतच नव्हतं. माझी एक जी जर्नी आहे त्याच्याबद्दल विचार केला तर मला असं वाटतं की मी कुठे होते, कुठे गेले, काय झालं, म्हणजे काही आणि कधीच विचार पण नव्हता केला. सभ्यसाचीचं ना तेव्हा एक स्पेशल एडिशन साडी आली होती आणि मी म्हटलं यार ही किती मस्त आहे, ही मे बी मी आहे ना करू शकते, आणि तो खूप व्हायरल झाला. सबकी चाची. सो मग ते राईम होत होतं म्हणून ते तसं आहे ना. आय वॉज लाईक वाव यार, दिस इज कूल. आणि आता पण कधी मार्केटमध्ये किंवा कुठेही जाते तेव्हा लोक मला ओळखतात, ते म्हणतात DIY चाची. आय लाईक इट. हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी लोकमत सखीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं म्हटलं जातं. आजच्या आपल्या या एपिसोडमधली अशीच एक सखी आपल्याबरोबर आहे, जिनं अभिनयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारत गेले अनेक वर्ष आपल्या मनावरती अधिराज्य गाजवलंय. मात्र त्यानंतर आपलं वेगळेपण घेऊन ती कंटेंट क्रिएशनच्या माध्यमात आली आहे. DIY चाची म्हणून ती आपल्या सगळ्यांमध्ये फेमस आहे अशी सुप्रसिद्ध अभिनेत्री, त्याचबरोबर कंटेंट क्रिएटर आणि मी तर म्हणेन DIY क्वीन श्वेता महाडिक आपल्या बरोबर आहेत. खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये तुमचं. धन्यवाद. जसं मी म्हटलं की DIYच्या तुमच्या एक एक ज्या क्रिएटिव्हिटीज असतात त्या तर खूपच सुंदर असतात आणि त्याचप्रमाणे तुम्ही खूप सुंदर दिसताय. आणि मला प्रेक्षकांना सांगायचं आहे, जो सुंदर ड्रेस आहे तो सुद्धा त्यांनीच आज हँड पेंट केलेला आहे. किती सुंदर दिसतायत आणि त्या. थँक्यू. मी म्हटलं खास या इंटरव्ह्यूसाठी मला काहीतरी असं काहीतरी घालायचं आहे जे DIY असेल. येस. तर हे खूप छान असं हँडमेड सलवार कमीज आहे, हँड पेंटेड. तर ते घातलंय. खूप सुंदर दिसतंय. आपण गप्पानं आपल्या सुरू करूया. अगदी मी जसं सुरुवातीला म्हटलं की एक वेगळेपण घेऊन तुम्ही आलेलात. म्हणजे अगदी तुमची सुरुवात ही अभिनयाच्या माध्यमातून झाली आणि त्यानंतर कोरोनाने अनेक संधी लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या, चांगल्या वाईट दोन्ही अर्थाने मी म्हणेन. तुमच्यासाठी एक वेगळं क्षेत्र, एक वेगळं माध्यम, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे कसं बघता आणि काय कसं झालं हे सगळं? म्हणजे आत्ता जर मी असा विचार केला ना की म्हणजे आता म्हणजे माझी एक जी जर्नी आहे त्याच्याबद्दल विचार केला तर मला असं वाटतं की मी कुठे होते, कुठे गेले, काय झालं, म्हणजे काही आणि कधीच विचार पण नव्हता केला की. आणि कंटेंट क्रिएशन हे एक प्रोफेशन असतं हे मला माहीतच नव्हतं की म्हणजे ह्याच्यातून प्रोफेशन काय असतं ज्याच्यातून आपण पैसे कमवतो किंवा ज्याच्यानी आपण नाव कमवतो, जे तुम्ही रोज करता ते. मला माहीतच नव्हतं की असं पण काही असतं. आणि जेव्हा मी शूट करायचे ना तेव्हा खूप लोक मला म्हणायचे, म्हणजे माझे को ॲक्टर्स म्हणायचे की आप इतना अच्छा ये पेंटिंग करते, कारण मी मेकअप रूम्समध्ये पेंटिंग करायचे, मेकअप वॅनिटीजवर पेंटिंग करायचे. तर मला खूप माझे को आर्टिस्ट म्हणायचे की तुम्ही हे करा ना, तुम्ही व्हिडिओज घाला ना, तुम्ही का नाही घालत, कारण तेव्हा टिकटॉक वॉज व्हेरी फेमस. तर मी म्हणायचे नाही, मला काय इंटरेस्ट नाही आहे, मला छान आपलं आपलं करायला आवडतं. आणि माझा चाललंय ॲक्टिंग जे काय म्हणजे आणि मग कोविड झालं. कोविडमध्ये लिटरली असं झालं की 4-5 महिने आपण सगळेच घरी होतो आणि त्याच्यानंतर काम सुरू झालं, पण काम जसं ज्या पद्धतीचं पाहिजे तसं मिळत नव्हतं मला. आणि मग बजेट्स पण खूप त्यांचे असे हल्लेले होते आणि काम खरंच मला मिळत नव्हतं. म्हणजे मी असं हे खोटं नाही बोलत, मी खरंच सांगते, मी इतके ऑडिशन्स दिले पण मला जमत नव्हतं, मिळतच नव्हतं. म्हटलं काय, आणि फ्रस्ट्रेट होत होते, डिप्रेशनमध्ये गेले. फायनली म्हटलं नाही, ह्याच्यातून निघायला पाहिजे, काय करूया. सो टू किल टाइम ना मी ऑलरेडी हे करतच होते. म्हटलं चला आपण हे जे पेंटिंग्स आणि हे सगळं करतो ना त्याचे आपण व्हिडिओज बनवूया, आणि तेव्हा रील्स नवीन सुरू झाले. ओके. सो फावल्या वेळात थोडक्यात एक डिस्ट्रॅक्शन, म्हणजे एक डिस्ट्रॅक्शन की आता, कारण काय व्हायचं ना, मी ऑडिशन द्यायचे आणि मग आता कॉल येईल की नाही, कॉल येईल की नाही त्या ह्याच्यावर, आणि मग मी कॉल करायचे आणि मग म्हणायचे की ते लोक की नाही झालं. सो ते आणि रिजेक्शन पचवणं ना खरंच इट्स व्हेरी डिफिकल्ट. ॲक्टर्सच्या लाईफमध्ये ते एक खूप मोठं हे असतं. आय वॉज लाईक काय करूया यार, कारण असं नाही चालणार, कारण मी एकदम असं डिप्रेशनमध्ये गेले. म्हटलं चल ट्राय करूया. आणि मी जे बनवत होते ना ते मी व्हिडिओज त्याचे टाकायला लागले आणि ते लोकांना आवडले. म्हणजे सुरुवातीला टिकटॉक वरती तुम्ही टाकायचा, टिकटॉकमध्ये
इतकं नाही केलं मी, कारण टिकटॉक मोस्टली आय स्टार्टेड युझिंग जेव्हा मी आपलं कोविडचं जेव्हा आपण सगळे घरी होतो ना, जेव्हा काहीच चालू नव्हतं, तेव्हा मी टिकटॉकमध्ये हे करायला लागले आणि लोकांना थोडं आवडायला लागलं. आणि आज लाईक हां ठीक आहे, म्हणजे आता हे इकडे आवडतंय तर मग आता, आणि रील्स नवीन होते, सो मग मी तिकडे सुरू केलं. आणि सभ्यसाचीचं ना तेव्हा एक स्पेशल एडिशन साडी आली होती. बरं. अच्छा. आणि मी म्हटलं यार ही किती मस्त आहे, ही मी आहे ना करू शकते. अच्छा. तर मी केलं, ते हँड पेंट केलं, एक टी शर्टवर असा तो टायगर बनवला, बेल्ट आणि बॅग सगळं असं मॅच वॅच केलं, ते सगळं पेंट करून. आणि तो व्हिडिओ मी पोस्ट केला आणि तो खूप व्हायरल झाला. आणि मग मला असं झालं की हां ठीक आहे, म्हणजे हे लोकांना आवडतंय, आपण काहीतरी करूया. आणि तेव्हा DIY हा प्रकार पण नवीन होता, खरंय. सो ते पिकअप झालं. आणि तरी पण मी असा विचार नाही केला की हा आपला म्हणजे दिस इज गोइंग टू बी आपला प्रोफेशन. मी साईड बाय साईड ऑडिशन्स देत होते, पण तरी काय होत नव्हतं. म्हणलं चल आता हेच करूया. देवाचे संकेत काहीतरी वेगळे असतात. हो खरंच ऍक्च्युली. तर पण मी खूप अशी हट्टी आहे. तर मी हे करायला लागले ना, तेव्हा मग मी पूर्ण म्हणजे असं स्वतःला असं गुंतवून टाकलं ना, तेच 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 करत होते मी. आणि मी लिटरली आता तरी ॲटलिस्ट एका आठवड्यात एक व्हिडिओ टाकते किंवा असं. थोडा गॅप आता घेते, व्यवस्थित आरामात करते. तेव्हा मी रोज व्हिडिओ टाकत होते. आणि मी असं व्हिडिओ टाकायचे की आता हा पोस्ट झाला ना, चला बस, बघत पण नव्हते की ते किती लाईक्स आले, काय दुसरं प्रोजेक्ट. मग ते नेक्स्ट डे सकाळी मी त्याचं बनवलं, पूर्ण रात्र बसून सकाळी उठून मी त्याचे ब्युटी शॉट्स घ्यायचे, मग एडिट करायचे आणि मग पोस्ट करायचे. आणि हे सगळं एकटे करायचं. हां, आणि परत मी ते इट वॉज अ लूप. म्हणजे मला असं झालं की नाही, म्हणजे हे होतंय ना आपलं वर्क, लेट्स गिव्ह इट आवर बेस्ट शॉट, असं होतं. नाही, पण अर्थातच म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा कुठलंही माध्यम असेल, आपण जर त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवली आणि ती चिकाटी ठेवली तर आज अत्यंत जिवंत उदाहरण आहे आपल्या समोर, असं मी म्हणेन. कारण तो माझा लास्ट हे होता, म्हणजे लास्ट ऑप्शन, की आता हे नाही चाललं ना तर मग आता झालं, संपलं आपलं. पुढे सुद्धा मला तेच तुम्हाला विचारायचं होतं की आपण लहानपणी असं काहीतरी ठरवतो की आपल्याला मोठं होऊन काहीतरी व्हायचं आहे वगैरे, तसं काही तुमच्याही डोक्यामध्ये होतं का? कारण अगदी मी एक दोनदा तुमच्या काही इंटरव्ह्यूमध्ये ऐकले की तुमच्या माहेरी थोडं एक कलात्मक असं वातावरण आहे, सासरी आल्यानंतर अभिनयाचा वारसा तुम्हाला मिळाला, आणि ह्याच्यामधनं तुम्हाला कशामध्ये जास्त रमावंसं वाटलं किंवा दोन्ही गोष्टी तुम्ही कशा एन्जॉय करता? मला लहानपणापासूनच ऍक्ट्रेस बनायचं होतं. म्हणजे तुम्ही माझे लहानपणीचे परवा मला स्लॅम बुक्स मिळाले. आपण स्कूलमध्ये स्लॅम बुक्स करायचो ना, तर त्या स्लॅम बुकमध्ये मी इतक्या सगळ्या ह्याच्यात ना मी ऍक्टिंग, ऍक्ट्रेस हेच लिहिलंय. मला नेहमी ऍक्टिंगच करायची होती. पण आणि मी फॉर गुड 14 वर्ष मी या फील्डमध्ये होते. 14 वर्षानंतर मग मी हे सुरू केलं. पण मला नेहमी ऍक्टिंगच करायची होती. आणि इनफॅक्ट माझे पेरेंट्स मला नेहमी म्हणायचे की तुझं हे जे आर्ट आहे ना, त्याला तू व्यवस्थित हे केलं, फॉलो केलं पाहिजे. तू JJला जा, तू त्याचं जास्त प्रशिक्षण घे. नाही, मला ऍक्टिंग करायची. पण आज मला असं वाटतं की ते केलं असतं तर मे बी अजून काहीतरी झालं असतं. पण म्हणजे कुठल्याही प्रकारची त्यामध्ये डिग्री न घेता सुद्धा किती भारी म्हणजे सगळं होतंय. आणि जर डिग्री घेतलं असतं तर मग अजूनच काहीतरी वेगळं असतं क्रिएशन. पण कधी कधी डेस्टिनीला काहीतरी वेगळं पाहिजे असतं. आणि मला असं वाटतं या दोन्ही गोष्टी ज्या तुमच्या कला आहेत, त्या दोन्ही गोष्टी आज तुम्ही एन्जॉय करताय. म्हणजे फक्त कला करणं नाही, तर ती मांडणं पण खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ते अभिनयाच्या माध्यमातून तुम्ही मांडताय. बरोबर. सो खूप खरंच वाखाणण्याजोगी ही गोष्ट. हे तुमचं पॅशन प्रोफेशनमध्ये कन्वर्ट झालं. तर हे जे सगळं ट्रान्सफॉर्मेशन होतं, ही जी जर्नी होती, त्याच्यामध्ये एक पहिला तो तुमचा व्हिडिओ असेल की ज्यावेळेस तुम्ही खूप मेहनत घेतलेली, जसं तुम्ही म्हणालात की खूप मी वाट पण नव्हते बघत, मी कन्सिस्टंटली काम करत होते. तो पहिला व्हिडिओ तुम्हाला आठवतोय का? कारण पहिली गोष्ट ही नेहमी स्पेशल असते आपल्या लाईफमध्ये. हा व्हिडिओ जो मी म्हटलं ना, सभ्यसाचीचं मी जे बनवलं होतं, दॅट वॉज माय फर्स्ट व्हिडिओ. बरं, पण मग या सगळ्यामध्ये आम्हाला तर तुमचे क्रिएशन्स आवडतच असतात, पण त्याच्यातला असा कुठला तरी एखादा व्हिडिओ किंवा एखादी गोष्ट की जी तुम्हाला खूप आवडली आहे, तुमचंच क्रिएशन, आणि ते तुम्ही खूप एन्जॉयही केलंय, असं काही? 2-3 व्हिडिओज आहेत. असं एक मी नाही सांगू शकत. पण गणपतीचे व्हिडिओज, म्हणजे जी काही मेहनत मी करते आणि ते जे सगळं एकत्र येतं नंतर, कारण
लिटरली मी सांगते की ना गणपतीचा एक कॉन्सेप्ट असतो की आता या वर्षी हा कॉन्सेप्ट आहे. सपोज जंगल थीम. आता जंगल उभं करायचं आणि आपले मुंबईचे फ्लॅट्स माहिती आहेत केवढे तर त्या छोट्याशा स्पेसमध्ये ते पूर्ण कॉन्सेप्ट क्रिएट करायचं. बरं ते रिअल वाटलं पाहिजे. तर आणि मग ते जेव्हा बनतं ना तर मला असं वाटतं की हा हे कसं म्हणजे कसं घडलं. तर ते माझे फेवरेट्स आहेत. आणि अजून एक फेवरेट म्हणजे तुमच्या अगदी मागे आहे हे. आणि कारण हे बनवताना ना मला वाटलं नव्हतं की हे बनेल. इट वॉज जस्ट अ ट्रायल की आपण करूया, व्हिडिओ शूट करून घेऊया. पण माहित नाही हे ऍक्च्युली बनेल की नाही. मग ते रेकॉर्ड केलं पण ते जमलं, ते झालं. सो दिस इज व्हेरी युनिक. असं आय डोंट थिंक कोणी केलं असेल. तर असे आहेत खरी गोष्ट आहे. म्हणजे इव्हन मला प्रेक्षकांना पण सांगायचं, आम्ही जिथे शूट करतोय तिथे आल्यानंतर सुद्धा इतक्या क्रिएटिव्ह गोष्टी मला पाहायला मिळत आहेत. खरंच बाप आहे ते सगळं, मला असं वाटतं. आता थोडं पुढे जाऊन नावात काय आहे असं आपण म्हणतो, तसं तुमचं जे नाव आहे DIY चाची, त्यामागे पण एक स्टोरी आहे. ह्याच्या मागे म्हणजे लोकांना खूप कुतूहल आहे की हेच नाव का आणि असंच का. तर आम्हाला ती स्टोरी ऐकायची आहे. मला खूप लोक विचारतात की तू स्वतःला चाची का म्हणतेस. लाईक यू आर नॉट अ चाची. वाय डू यू कॉल युअर सेल्फ अ चाची. सो ते तसं नाहीये. बेसिकली काय झालं होतं की जेव्हा मी तो सभ्यसाचीचा जो व्हिडिओ बनवला होता ना, तर मी थंबनेल क्रिएट केलं की आता मला हे पोस्ट करायचंय. आणि मला असं होतं की आता ह्याच्यात कॅप्शन काय घालू. तर तेव्हा माझ्या हस्बंडनी मला एक सजेस्ट केलं की तू असं कर, तू सभ्यसाचीचं रेप्लिका बनवतेस ना, सो सभ्यसाची एक्स सबकी चाची. अच्छा, सबकी चाची. सो मग ते राईम होत होतं म्हणून ते तसं आहे ना. आय वॉज लाईक वाव यार, दिस इज कूल. मग ते सबकी चाचीवरून हॅशटॅग DIY चाची असं मी ते घेतलं. आणि मग म्हणून ते. आणि आता पण कधी मार्केटमध्ये किंवा कुठेही जाते तेव्हा लोक मला ओळखतात, ते म्हणतात DIY चाची. सो आय लाईक इट. असं ते चाचीचं असं एकदम चाची नाही आहे मी, पण ठीक आहे. खरंय. आपण बोलता बोलता तुमच्या गणपतीच्या डेकोरेशनचा उल्लेख केला. ती प्रोसेस आम्हाला जाणून घ्यायची, कारण आम्ही रीलच्या माध्यमातून ती बघत असतो, पण ती एक अगदी तुकड्यामध्ये आम्ही बघतो. बाप्पा साकारण्यापासून ते अख्खं विश्व निर्माण करण्यापर्यंत तुमची अशी काही टीम आहे का, असा बरेच लोकांचा प्रश्न असतो. तुम्ही टीम मिळून करता की सगळं एका हाती केलं जातं? नाही, काही टीम नाहीये, खरंच सांगते. पण माझे काही छान खूप जवळचे फ्रेंड्स आहेत, मित्र आहेत जे येऊन. कारण कसं असतं, त्यांच्या घरी पण गणपती असतो माझ्या. तर मग थोडं मी त्यांच्या घरी जाते हेल्प करायला, मग थोडं ते येतात घरी. पण असंच म्हणजे असं चालतं. पण असं काही टीम सारखं नाहीये की प्रोफेशनल टीम, असं काही नाहीये. पण मग साधारण किती त्याला दिवस लागतात, म्हणजे किती दिवसापासून तुमची प्लॅनिंग असते आणि कसं उभारलं? कॉन्सेप्टसाठी तर म्हणजे असं आहे की गणपती विसर्जन झाल्यानंतर नेक्स्ट इयरचं काय आता कॉन्सेप्ट असेल, म्हणजे इथपासून सुरू. आणि मग कारण कसं असतं ना की कॉन्सेप्ट एक छोटीशी एक आयडिया असते, पण त्याला क्रिएट करायला खूप, म्हणजे एक प्लॅनिंग करायला खूप वेळ जातो. मग त्याला एक्झिक्यूट करायचं. सो यावर्षीचे जे गणपती होते त्याचे ऑलमोस्ट 45 डेज तरी गेले. जास्तच म्हणेन मी, पण 45 डेज तरी गेले. खरंय. म्हणजे इतकी अथक प्रयत्नानंतर आम्हाला ते एक क्रिएटरचं ते क्रिएटिव्हिटी दिसून येते. खरी गोष्ट आहे. अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर सोशल मीडियावरती आपण कुठलाही कंटेंट टाकला तरी आपल्याला सकारात्मक, नकारात्मक दोन्ही प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. सो इनिशियली जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएट करत होतात किंवा काय, तेव्हा ट्रोलिंगचा सामना करावा लागला का, किंवा आत्ताही करावा लागतोय का, आणि मग त्याला तुम्ही कसं डील करताय? ॲक्च्युली ना कसं आहे की मला इतके ट्रोल्स येत नाहीत. मे बी माझं काम असं असेल, आय डोंट नो का, पण खूप कमी. म्हणजे असे 10-20 कॉमेंट्सपैकी एक कॉमेंट असतो असं काहीतरी निगेटिव्ह. इग्नोर करते. पहिले मला खूप वाईट वाटायचं की तो एक कॉमेंट पण मला खूप असं हे व्हायचा की असं का बोलतात हे लोक, आपण एवढी मेहनत करतोय. आणि माझं काम खूप क्लीन आहे, म्हणजे माझ्यात काही असं क्लीन काम आहे. सो मला असं वाटायचं की अरे मी इतकी मेहनत केली आहे, पण ह्या लोकांना काय ह्याच्यात खटकलं. आणि आता बोलणारी लोक काही पण बोलतात लिटरली. मग ते तुमच्या बॉडी पार्ट्सवर पण कॉमेंट करतात किंवा तुमच्या कसलाही काही आता जे मिळेल ते मग इग्नोर करून टाकते. कधी कधी मी डिलीटच करते ते कॉमेंट्स. मला त्याच्यात पडायचंच नसतं. खरं. आणि मला असं वाटतं हाच ॲटिट्यूड आत्ता सुद्धा जे अपकमिंग
म्हणजे कंटेंट क्रिएटर्स आहेत त्यांनी हा अगदी मनावर घेतला तर सगळं सोपं होऊन जाऊ मी शकतं. बॉदर नाही करत, कारण मला माझ्या कामावर कॉन्फिडन्स आहे खरंय. की मी काही घाण केलंय का, मी काही म्हणजे मी चांगलं काम केलंय, मी नीट क्लीन काम केलंय, बस मला आवडलं, खतम. येस येस. आता जी नवीन पिढी येते आणि आजकाल DIY म्हणजे आता प्रत्येक जण करायला लागलाय, काहीतरी वेगळं करतंय, काहीतरी एकाचं दुसरं कॉपी करून सुद्धा केलं जातंय. मग ही जी सगळी कॉम्पिटिशन आहे त्याला कसं डील केलं जातं, किंवा अपकमिंग जी लोक या क्षेत्रामध्ये येऊ पाहतात ॲज अ फुल टाइम प्रोफेशन म्हणून, त्यांना तुम्ही काय सांगाल? आता ॲक्च्युली सगळ्या फील्डमध्ये कॉम्पिटिशन तर आहेच, आणि आता लोकांना हे कळलंय की हे DIY एक असं काय म्हणतात, एक नवीन कॉन्सेप्ट आहे, तर लोकांना ते करायचं आहे. पण करू शकतात, बट फक्त एवढंच म्हणायचं आहे की मग त्याच्यात थोडीशी ओरिजिनॅलिटी असेल किंवा स्वतःचं काहीतरी कॉन्सेप्ट असेल, कारण मी नेहमी असा प्रयत्न करते की मी काहीतरी वेगळं करावं. म्हणजे आता सपोज गणपतीचे जे सेट्स मी बनवते त्याच्यात पण मी असं जास्तीत जास्त प्रयत्न असतो की असं कोणी केलं नसेल तेच करावं. सो ऑर्गॅनिक. येस. आणि आपण यश मिळवतो, पण ते यश टिकवणं हा एक मोठा टास्क असतो. म्हणजे आणि आजच्या शक्यतो पिढीमध्ये ना ते एक जे पेशन्स लेवल आहे, जे तुम्ही म्हणालात की एका मागे सतत जर तुम्ही राहिलात तर तुम्ही काहीतरी मस्त क्रिएट करू शकता, ती पेशन्स लेवल पण कमी होत चालली आहे. कसं तुम्ही याकडे बघता आणि काय वाटतं मी तुम्हाला? ऍक्च्युली याचा विचार नाही करत. मला ना खरं खरं सांगू तर असं वाटतं की काही काही लोकांना खूप अशीच ब्लेस्ड असतात, त्यांना काही न करता पण सगळं मिळून जातं. माझ्या लाईफमध्ये असं नाहीये. मी एक खूप म्हणजे एक पॅटर्न बघितलाय की मी जोपर्यंत मेहनत करत नाही ना तोपर्यंत माझं काही होत नाही. सो मी माझ्या लाईफवर कॉन्सन्ट्रेट करते. मी बाकी लोकांचं कसं चाललंय काय आहे विचार नाही करत. मी म्हटलं ठीक आहे, चला आपल्याला आहे की आपण मेहनत केली तरच आपल्याला सक्सेस मिळणार आहे, तर आपण तेच करूया. आणि मला खूप आवडतं, पण मला खूप मजा येते याच्यात. खरंय खरंय. तर अभिनय क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष तुम्ही कार्यरत आहात. म्हणजे टेलिव्हिजनच्या माध्यमातून मराठी असेल किंवा हिंदी असेल, आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे. पण अभिनय क्षेत्रामध्ये कुठे ना कुठेतरी त्या पुरस्कारापासून तुम्ही 4 हात दूर होतात असं मी म्हणेन. पण आता DIYच्या माध्यमातून मी सांगेन की आज तुम्हाला त्याने सन्मानित केलं जाते. ती एक वेगळी ओळख तुमची निर्माण झाली आहे. कसं वाटतं एकदा या सगळ्या चित्राकडे बघता? मला खूप असं एक खूप मोठी खंत आहे ही की अरे मी इतकी 14-15 वर्ष मी ऍक्टिंग करत होते, पण मला कधीच एक पण अवॉर्ड नाही मिळाला किंवा माझ्या टाईपचे रोल्स पण मला जसे हवे होते ते पण नाही मिळाले. तर खूप मला असं एक हे होतं की अरे असं का, म्हणजे मी बरी होते, म्हणजे एवढी पण काही वाईट ऍक्ट्रेस नव्हते. पण आता बरं वाटतंय की चला आता ह्या फील्डमध्ये मला रेकग्नाइज करतायत, आणि मला खूप छान हे वाटतं की ना, आता पहिले कसं व्हायचं की आपको कहीं तो देखा है, आप उस टीव्ही शो में वो कॅरेक्टर करते थे क्या. तर मला असं वाटायचं अरे असं का म्हणतात लोक, इतकं अजूनही डाऊटफुल काय आहेत. पण आता मला लोक नावानी ओळखतात की ओ श्वेता महाडिक जा रही है, DIY चाची जा रही है. तर मला त्याचा खूप गर्व आहे. खरी गोष्ट. म्हणजे यांनी एक वेगळी जी ओळख मिळवून दिली आहे तुम्हाला, ती कदाचित उशिरा मिळाली पण खूप आज छान झालंय असं मी म्हणेन. ऍब्सोल्युटली. आणि हे सगळं यश किंवा आज जे तुम्ही बनवताय, फॅमिलीचा तुमचा कसा सपोर्ट आहे? तुमचे पती असतील, तुमचा मुलगा असेल आणि इतर, जसं मी म्हटलं तसं तुमच्या घरातून सुद्धा ते एक कलात्मक बॅकग्राऊंड आहे. फुल कसं सपोर्ट, वाटतंय? फुल सपोर्ट. हो. म्हणजे असं कधीच आय डोंट थिंक आजपर्यंत असं कधी झालं असेल की अरे तू काय करतेस, तू ऑडिशन दे, तू ऍक्टिंग कर, तुझं ते होतं प्रोफेशन, असं कधीच नाही. तुला जे करायचंय तू कर. सो हे माझ्या पेरेंट्सकडून पण असंच होतं, आणि हजबंडकडून सगळी, म्हणजे एव्हरीबडी इज क्वाईट कूल. येस येस. तर आता कंटेंट क्रिएशनच्या माध्यमामध्ये अनेक लोक आहेत की त्यांचा असा कंटेंट ते बनवत असतात वगैरे, आणि त्यानंतर त्यांच्याकडे ब्रँड येतात, त्यांच्याबरोबर कोलॅबरेट केलं जातं. तसं तुम्हालाही साहजिक हे अनुभव येत असतील. तर तुम्ही कशा प्रकारे त्यांच्याशी कोलॅबरेट करतात किंवा ती जर्नी कशी असते? कारण तुमचं जे काम आहे म्हणजे अत्यंत वेगळं आहे. तर काय सांगाल, कशी असते ती प्रोसेस? तुला खरं सांगू का, मला आहे ना ह्याच्यातून पैसे कमवतात हे माहीतच नव्हतं. बर. हे असं म्हणजे हे एक प्रोफेशन आहे जिकडे तुम्ही प्रोफेशनली पैसे कमवू शकतात, हे मला माहित नव्हतं. बर. आणि मी ऑलमोस्ट 2 वर्ष स्वतःच्याच पॉकेटमधून पैसे घालून बनवत होते सगळं.
आणि मग सडनली मग मला ब्रँड्सचे मेल किंवा कॉल्स यायला लागले की असं असं एक प्रोडक्ट आहे, तू करशील का, कसं, आणि हाऊ मच विल यू चार्ज. मला कळायचंच नाही की काय सांगू मी, किती पैसे सांगू. मग असं हळूहळू हळू शिकत गेले की अच्छा अच्छा असं असतं. आणि आता जेव्हा येतात तेव्हा फर्स्ट म्हणजे त्यांना माझ्याकडून ही अपेक्षा असते की मी काय क्रिएटिव्हिटी दाखवू शकते. तर सपोज एक ग्लू आहे, ओके, किंवा एक काही पण अपसायकल सस्टेनेबिलिटीचे काही ब्रँड्स असतील, त्यांना पाहिजे की मी त्यांचे प्रोडक्ट्स यूज करू आणि ते यूज करून मी काही क्रिएटिव्ह गोष्ट करू शकते. तर अशी एक सगळ्यात म्हणजे माझी आवडती ब्रँड डील एक ही होती की अमेरिकन ईगल म्हणून एक डेनिमची कंपनी आहे. तर त्यांनी काय केलं होतं की त्यांचे जे जुने जीन्स आहेत ते मला दिले आणि त्याच्यातून काही मी वेगळं फॅशन क्रिएट करू शकते, तर तसं मला सांगितलं होतं करायला. आणि ती माझी जी क्रिएशन आहे ती त्यांनी लंडनमध्ये जाऊन त्यांच्या जे मेन हेडक्वार्टर्स किंवा जे काय असतं ते तिकडे जाऊन त्यांनी ते एक्झिबिट केलं होतं. सो हो, तर दॅट इज समथिंग व्हेरी क्लोज टू माय हार्ट. कारण मला असं झालं की अरे असं असतं हे मला कधीच माहित नव्हतं. आणि मग तिकडून सुरुवात झाली की अच्छा ब्रँड डील्स हे काय असतं हे तेव्हापासून मला कळलं. पण म्हणजे सोशल मीडियाचं जसं तुम्ही म्हणालात की हे जे छोट्या छोट्या टेक्निकल गोष्टी आहेत तुम्हाला माहिती नव्हत्या, पण जेव्हा तुम्ही ते सुरू केलं तेव्हा असं कोणी होतं का तुमच्या लाईफमध्ये टेक्नॉलॉजीचा गुरु वगैरे की ज्यांनी तुम्हाला शिकवलं का तुम्हीच तुमचं? नाही, स्वतःच शिकत गेले की अच्छा असं असतं असं असतं. कारण ही गोष्ट पण खरी आहे माहितीये, तुम्हाला तर ऑब्व्हियसली माहिती असेल की आता टेक्नॉलॉजी एवढी फटाफट वाढते, वेगळे वेगळे ॲप्स येत आहेत की तुम्हाला ना ते न शिकता नाही चालणार. तुम्हाला आता AI काय आहे हे त्याची माहिती असली पाहिजे किंवा एडिटिंग कसं करायचं हे माहिती असलं पाहिजे, कारण मग तुम्ही मागे राहता. तर जर तुम्हाला कॉन्स्टंटली ट्रेंडमध्ये राहायचं आहे ना, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी, आता तुम्हाला विचारलंस ना की तू नवीन अपकमिंग लोकांना काय सांगशील, तर मी हेच सांगेन की क्रिएटिव्हिटी आणि हे सगळं तर आपल्या आतली एक टॅलेंट असते, पण सोशल मीडिया कसं ऑपरेट करतं ना हे पण जाणणं खूप गरजेचं आहे. खरंय. म्हणजे थोडंफार लोक टेक्नोसेवी म्हणतात, पण ती गोष्ट आज काळाची गरज आहे. म्हणजे त्याच्यावरच पुढे सगळं अवलंबून आहे. आणि आता बऱ्याच लोकांबरोबर असं होतं की आपण एखादी गोष्ट काही करत असू तर ती फेल जाते. म्हणजे आम्हाला दिसताना खूप परफेक्ट दिसतं, पण मला माहिती आहे की काही ना काहीतरी अशी गडबड कधी ना कधीतरी झाली असणार. असा काहीतरी प्रसंग जो तुझ्या लक्षात राहिलेला आहे की बाबा क्रिएटिव्ह काहीतरी बनवतायत आणि नंतर ते फेल गेलंय आणि ऍट द एंड ते साकारलं गेलंय. पोस्ट केल्यानंतर पण मला असं झालंय की शी काय बनवलं मी, आणि मी ते डिलीट करून टाकलंय. मी या एक्सटेंड पण गेले की शी म्हणजे चांगले लाईक्स आलेत, सगळं चांगलं चाललंय, काय घाण बनवलंय, डिलीट करून टाकते. मी डिलीट करून टाकलं. म्हणजे कुठला होता तो प्रसंग तुम्हाला? एक जॅकेट बनवला होता मी, घाणेरडा होता. आणि असं डेनिम आणि काहीतरी वेगळे फॅब्रिक्स बनवून घेऊन त्याचं असं कोलाज करून मी काहीतरी ते जॅकेट बनवण्याचा प्रयत्न केला, असं हाय एंड फॅशन सारखं, आणि ते इतकं घाणेरडं होतं, डिलीट करून टाकलं. किसी को पता नहीं चलना चाहिए. खरं. आणि हा प्रामाणिकपणा पण खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे इतकं ट्रान्सपरंट राहणं. आणि येत्या काळामध्ये म्हणजे बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की आपलं जे काही काम आहे त्याचं ब्रँडिंग करतायत लोक आणि ते काम आज सेल केलं जातंय, आज त्याचं तसं आम्हाला श्वेता महाडिक क्रिएशन अशा मार्फत काही आम्हाला पाहायला मिळणार आहे का येत्या काळामध्ये? आत्ता तरी नाही. कारण एकतर मला असं वाटतं की तुम्ही जे काय करता ना त्याच्यात तुम्ही 100% देण्याची तुमची हे असेल, कॅपॅसिटी असेल तर तुम्ही करा. सध्या तरी मला ते असं शिफ्ट नाही करायचं आहे. आता माझं आहे की मला हे कॉन्टेंट बनवायचं आहे, माझं यूट्यूब चॅनल आहे, मी त्याच्यात, कारण मी जर ते व्यवस्थित करू नाही शकले, बिझनेसमध्ये असं नाही आहे की असंच चला उठाण, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट असतं, तुम्हाला तुमचा स्टाफ असतो, भरपूर गोष्टी असतात, तर ते खूप सिरियसली करावं लागेल. त्याच्यासाठी आत्ता तरी मला काय म्हणतात, योग्य बिझनेस ॲक्युमेंट नाही आहे माझ्यात, तर होईल ते, पण आत्ता नाही, थोडा वेळ लागेल. आणि अपकमिंग आम्हाला पुन्हा तुम्ही टीव्हीवर दिसणार आहात का?
काही चांगलं असा एक छान रोल आला काहीतरी की वाव काहीतरी जबरदस्त आहे तर नक्की करेन मी. खरंय खरंय. म्हणजे मी तर म्हणेन की आपण गप्पा मारतोय, पण त्या गप्पा मारता मारता सुद्धा मला इतके पैलू तुमचे उलगडलेले आहेत. म्हणजे एकतर खूप छान आपलेपणानं तुम्ही बोलताय. दुसरी गोष्ट तुमच्या कलेच्या बाबतीत जे काही एक एकनिष्ठता आहे किंवा ती चिकाटी आहे ती पण खूप सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की हीच गोष्ट आपल्या प्रत्येक लोकमत सखीच्या प्रेक्षकाला प्रेरित करणारी असेल. आणि ही आपली अशी सखी आहे आणि तिचा हा सगळा प्रवास आहे मी म्हणेन. तर मंडळी, आपण खूप वेळ गप्पा मारतोय मॅम बरोबर आणि खूप गोष्टी मी जसं म्हटलं तसं उलगडलेल्या आहेत. तुम्हाला एपिसोड कसा वाटलाय मला नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर ते मेन्शन करा, त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ. आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका.